चला विद्यार्थी मित्रांनो, खूप दिवसानंतर तुमच्या समोर आलोय. याआधी आपण बेरीज आणि वजाबाकी हे दोन पार्ट आपण बघितले. त्यानंतरचा आपला पार्ट गुणाकार यायला खूप वेळ लागला. मध्ये आमचा जगू होता. जगूने म्हटलं, काका तुम्ही का व्हिडिओ बंद केले, मला वेळ नव्हता. परंतु आता तुमच्यासाठी पुन्हा एकदा वेळात वेळ काढून नवीन पोर्शन घेऊन आलेलो आहे. नवीन भाग घेऊन आलेलो, तो म्हणजे गुणाकार. गुणाकार म्हणजे काय करायचा असतो? जसं मी आधी सांगितलं होतं, बेरीज बेरीज म्हणजे काय? चांगले माणसं जोडणे. 2 अधिक 2 म्हणजे 4. तसंच वजाबाकी म्हणजे काय? आपल्यातले वाईट आणि खराब जे गुण असतात ते सोडायचे, वजा करायचे. तसंच आता गुणाकार. गुणाकार म्हणजे काय करायचं असतं? आपल्यातल्या चांगला एक व्यसंग असो, मित्र असो, नातेवाईक असो, कोणतेही गुण असो, शिक्षण असो, पदवी असो, त्याला मल्टिप्लाय करत राहायचं, गुणत राहायचं. त्याने ती वाढेल. धनसंचय. धन जो असतं, आपल्याकडे पैसा असतो, पैशाला पैसा लावला, पैशाने पैसा येतो, पैशाने पैसा गुंतवला की पैशाचा पैसा वाढतो. अशा प्रकारे आज हे गणित आपल्याला नुसतं शिकायचं नाही, तर त्याला आयुष्यात सुद्धा त्याचा अंगीकार करायचा आहे. चला तर आज गणिताला सुरुवात करूया आपण. आजचा भाग आपण शिकायचा आहे, तो म्हणजे गुणाकार. गुणाकार म्हणजे काय असते? गुणाकार म्हणजे एका संख्येने दुसऱ्याला गुणणे. म्हणजे काय? आता एक उदाहरण घेतलं आपण, बघा. 6 गुणिले 7. 6 गुणिले 7 म्हणजे काय? 6ने 7ला गुणायचं. 6ने 7ला कसं गुणायचं? 6ला या 7 पट करायचं आहे. 6ला 7 पट करायचं म्हणजे काय करायचंय? 6चा पाडा 7 पर्यंत म्हणायचा आहे. 6चा पाडा 7 पर्यंत म्हटलं की याचं उत्तर येईल, म्हणजे 6 गुणिले 7 याचं उत्तर येईल. तर काय येईल? 6 गुणिले 7 म्हणजे 6चा पाडा 7 पर्यंत. 6 7 42. 6 7 42 किंवा 7 सकम 42. 7ला 6 पट करा किंवा 6ला 7 पट करा, उत्तर येईल त्याचं 42. समजलं? चला तसंच पुढचं उत्तर. आता पुढच्या गणिताकडे वळूया. पुढचं गणित आहे 8 गुणिले 5. 8 गुणिले 5 म्हणजे काय येईल? 8चा पाडा 5 पर्यंत म्हणावा लागेल किंवा 5चा पाडा 8 पर्यंत म्हणावा लागेल, म्हणजे याचं उत्तर येईल, याचा गुणाकार होईल. तर काय होईल? 8 × 5 = 40 किंवा 5 × 8 = 40 झालं दुसऱ्याचं उत्तर. आता हा झाला एक अंकी संख्येचा गुणाकार. आता 2 अंकी संख्येचा. 2 अंकी संख्येचा गुणाकार करताना काय करायचं असते? ही जी एकक स्थानची म्हणजे इकडून येणारी, कोणीकडून येणारी? या बाजूने येणारी, इकडे येणारी ही एकक स्थानची संख्या असते. या संख्येनं पहिले याला गुणायचं असते. म्हणजे समजा आता हे दोन भाग झाले. ही झाली एकक स्थान. एकक स्थानची संख्या आहे म्हणजे काय? 5. 5ने पहिले याला 9ला गुणायचं असते. 5ने 9ला, नंतर 5ने 2ला गुणायचं असते. मग त्याचा गुणाकार झाला की मग दशक स्थानच्या संख्येने इकडच्या एकक स्थानच्या संख्येला वरच्या बाजूच्या त्याला गुणायचं असते. त्यांना गुणल्या झाल्यानंतर या एकने या 2ला गुणायचं असते. अशा पद्धतीने याचा गुणाकार होत असतो. ते याचे तुम्ही पाहिलेलं असेल, ज्यांनी नाही पाहिलं ते शिकून घ्या. बघा आता पहिले आपण या 5ने या 9ला गुणू. 5ने 9ला गुणू. 5 9 काय येईल? 45. 5 9 45 किंवा 9 5 45. 45 काय येईल? 5. राहिले किती? 4. 4 काय येईल? हातचे. 45 5 हातचे आले 4. 4 घेऊ इथे. ठीक आहे. मग आता 5ने 9ला गुणलं. आता 5ने 2ला गुणावं लागेल. 5 दुने 10. 5 दुने 10 अधिक 4 किती येईल? 14. 5 दुने 4 आणि 4. 5 दुने 10 आणि 4 14 झालं. आता हे झालं एकक स्थानचं गुण. आता आपल्याला या दशक स्थानच्या संख्येने याला गुणायचं आहे. आता काय राहिलं? एक. एकक स्थानचं झालं म्हणून काय करावं लागेल आपल्याला? 0 द्यावं लागेल इथे. 0 अधिकचं चिन्ह, गुणाकाराचं चिन्ह काहीही तुम्हाला देता येते. समजलं? आता 1ने गुणायचं आपल्याला. दशक स्थानी काय असते? दशक म्हणजे काय? 1 दशक 10, 2 दशक 20 असं म्हणताना आपण शिकलो होतो ना पहिल्या वर्गात. तसं दशक स्थानचं 0 इथे द्यायचं आहे आणि राहिलेल्या संख्येने इकडे गुणायचं आहे. आता 1 9 9. 1चा पाडा 9 पर्यंत म्हणा की 9चा पाडा 1 पर्यंत म्हणा, काय येतं उत्तर? एकच येते. म्हणजे 1 9 9. 1 2 2 झालं. आता या संख्येची आणि या संख्येची आपल्याला करायची आहे बेरीज. काय करायची आहे? बेरीज. मग काय येईल आपलं?
उत्तर. आता पहा 5 आणि 0, 5 आणि 0 काय येईल 5. 4 आणि 9 किती येईल 4 आणि 9 13. 13शी 3 हा एक हातचाला 1. 1 आणि 1 2, 2 आणि 2 4. किती आलं उत्तर हे होईल आपलं उत्तर. किती आलं उत्तर 435. समजलं का? काय केलं आपण माहिती आहे का 29 गुणिले 15 या 2 अंकी संख्येचा गुणाकार केला. आधी काय करावं लागलं आपल्याला 5 या एकक स्थानच्या संख्येने या वरच्या संख्येला गुणावं लागेल. कसं गुणावं लागेल एकक स्थानाकडून दशक स्थानाकडे. म्हणजे आता मी उभा आहे माझ्या डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे गुणत न्यावं लागेल. तसंच केलं बघा 5 ने 9 ला गुणलं 5 9 45. 45शी 5 इथं आले हातचा आला 4. नंतर घेतलं 5 2 10, 10 4 14. 14 उत्तर खाली लिहिलं. मग एकक स्थानचं गुणन झालं. मग काय केलं आपण दशक स्थानने गुणायचे. दशक स्थानने गुणायचं दशक स्थानचं चिन्ह इथं शून्य आपण इथं दिलं. 1 ने 9 ला गुणलं 1 9 9, 1 2 2. चला मग या संख्येची आणि या संख्येची केली बेरीज. बेरीज करताना काय केलं 5 आणि 0 5, 4 आणि 9 13. 13शी 3 हातचा आला 1, 1 आणि 1 2, 2 आणि 2 4. किती उत्तर आलं 435. आता हे झालं 2 अंकी संख्येचा गुणाकार. पण हे एका पद्धतीने झालं. आपल्याला गणित सोडवताना ठीक आहे पण जसं स्पर्धा परीक्षेत आपल्याला वेळ कमी असतो. एका तासात आपल्याला 60 प्रश्न 100 प्रश्न 50 प्रश्न जे काय असेल ते सोडायचे असते. त्यावेळेला ही पद्धत वेळ खाऊ ठरते. मग आपल्याला शॉर्टकट करायचं असते. शॉर्टकट कसं करणार आपण आता हे 2 स्टेप करण्याऐवजी एका स्टेप मध्ये जर करत गेलं त्यासाठी आपल्याला प्रॅक्टिसची गरज असते सरावाची गरज असते. बघा आता हेच गणित आपण वेगळ्या पद्धतीत एकाच झटक्यात सोडू. काय करावं लागेल आपल्याला हेच गणित असं सोडायचं त्याच पद्धतीने सोडायचं. 5 9 याला काय करावं लागेल आधी तुम्हाला हे सांगतो पद्धत सांगतो. हे बघा या 5 ने पहिले काय करावं लागेल म्हणजे हे असं करावं लागेल आपल्याला गुणाकार. 5 ने 9 ला गुणावं लागेल. ठीक आहे. दुसरी स्टेप काय करावं लागेल आपल्याला हे तिरपा गुणाकार असा करावा लागेल. असा म्हणजे काय करावं लागेल हे 2 हे 9 हे 1 हे 5 याने याला गुणावं लागेल. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला पहिले 1 गुणिले 9 अधिक 2 गुणिले 5, 1 गुणिले 9 अधिक 2 गुणिले 5 ही दुसरी स्टेप झाली. आणि तिसरी स्टेप काय करावं लागेल आपल्याला हे इकडून गुणलं होतं आपण मग याला इकडून असं गुणावं लागेल. म्हणजे काय करावं लागेल 1 ने 9 ला गुणावं लागेल. बघा आता ही स्टेप तुम्हाला मी समजून सांगतो कशा पद्धतीने. पहिली स्टेप काय असा बांध दिला आपण म्हणजे काय करावं लागेल 5 ने 9 ला गुणावं लागेल. 5 9 45 किती आले 5 9 45. 45शी किती येईल 5 हातचे आले 4 बरोबर. 5 9 45 45शी 5 हातचे आले 4. दुसरी स्टेप काय हा तिरपा गुणाकार करावा लागेल आपल्याला. 1 गुणिले 9 अधिक 2 गुणिले 5. 1 गुणिले 9 किती 1 9 किती 9 अधिक 1 9 9 अधिक 2 गुणिले 5 असा करावा लागेल. असा झाला. आता असा करावा लागेल 1 9 9 2 गुणिले 5 म्हणजे 2 पंच 10 किती झाले 9. 1 गुणिले 9 म्हणजे 9 आले. 2 गुणिले 5 म्हणजे 10 आले बरोबर. हे याचं उत्तर किती 19. किती आलं 19. आणि हातचे किती आले होते 4. 19 आणि 4 किती झाले 23. ठीक आहे. गणित संपलं नाही. आणखी आपल्याला एक स्टेप झाली आपली. ही दुसरी स्टेप चालू आहे. आणखी तिसरी स्टेप घ्यायची आपल्याला म्हणजे 1 गुणिले 2 करायचं आहे. पण उत्तर आलं 23. मग 23 जसा तसं लिहायचं का नाही. 1 9 9 2 पंच 10 याचे किती झाले 9 10 19. 19 आधी हातचे आले होते 4. 19 आणि 4 23. 23 शी काय करायचं आपल्याला 3 घ्यायचे. 23 शी 3. आता हातचे किती 2. आता हातचे किती 2. हे पहिला 4 इकडे होता आपण घेतला तो. 23 शी 3
हातचे आले 2. मग आता तिसरी स्टेप काय राहिली आपली? 1 गुणिला 2. 1 गुणिला 2 म्हणजे 1 2 2 किंवा बे 1 बे आणि 2 आणि 2 किती होईल? 4. 1 2 2 2 आणि हातचे आले होते ते आधीच्या स्टेप मध्ये 2 2 आणि 2 4. हे आलं आता याचं 435 उत्तर. हे किती आलं? 435 उत्तर. फक्त काय होते, आपण आतापर्यंत ह्या पद्धतीने शिकत आलेलो आहोत. आपण आतापर्यंत ह्या पद्धतीने शिकत आलो म्हणून ही पद्धत आपल्याला शॉर्टकट जरी असली तरी किचकट वाटते. पण काय होईल, कालांतराने जेव्हा तुम्ही या गोष्टीचा सराव करत जाल, ही गोष्ट शिकत जाल, तसं 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 तुमच्या लक्षात येत जाईल आणि ही स्टेप तुम्हाला सोपी वाटेल, ही पद्धत तुम्हाला सोपी वाटेल. आणि ह्या पद्धतीचा वापर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, स्पर्धा परीक्षेतील गणित सोडवताना, मग नंतर तुम्ही ह्या पद्धतीचा अवलंब कराल. बरं ठीक आहे. ह्या झाल्या 2 पद्धती एक गणित सोडवायच्या. अजून तिसरी एक पद्धत आहे. एक तिसरी पद्धत आहे, पण ती तिसरी पद्धत कधी कामी येते माहिती आहे का? संख्या जर 100च्या आसपास असली तर, म्हणजे मागं किंवा पुढे असली. आता हाच गुणाकार आपण एका पद्धतीने सोडवला. याला बघा मी इथं ए म्हणून दिलं, इथं बी दिलं. आणखी सी पद्धतीने सुद्धा याला सोडवता येते. ते कसं सोडवायचा पाहतो आता तुम्हाला 2 मिनिटात सांगतो मी. तिसरी पद्धत. ह्या 2 पद्धती लक्षात आल्या का तुमच्या? हे तर पद्धत सांगितलीच. पुन्हा एकदा सांगतो बघा. ह्या गोष्टीत 2 अंकी आहे म्हणून 3 स्टेप फॉलो करायचे असते. 3 स्टेप कशा? आधी या संख्येने याला गुणायचं असते, ही एक स्टेप झाली. दुसरी स्टेप कशी असते? ही क्रॉस पद्धत. 1 ने 9 ला गुणायचं अधिक 2 ने 5 ला गुणायचं. ती संख्या जी येईल त्या संख्येचा एकक स्थानचा इथं ठेवायचा, दशक स्थानचा हातचा द्यायचा. ठीक आहे. मग तिसरा स्टेप काय करायचं? इकडून 1 गुणिला 2 ही अशी स्टेप करायची. मग त्याच्यात हातचा आलेला मिळून त्याची बेरीज इथे लिहायची. उत्तर सारखंच येते, काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त काय होते प्रॉब्लेम? समजलं पाहिजे, पद्धत लक्षात आली पाहिजे. पण पद्धत कोणतीही एकाएकी लक्षात येत नसते. कोणत्याही पद्धतीचा अवलंब करताना महत्वाची गोष्ट आहे सराव करणे. कोणाच्या हाती बंदूक दिली आणि मार बंदूक, त्याला निशाणा साधता येणार नाही. त्याला सरावाची, प्रॅक्टिसची गरज असते. चला तर मित्र, ह्या 2 पद्धतीने सोडून आणखी तिसरी पद्धत तुम्हाला समजून सांगतो मी. गणितात कोणत्याही गोष्टीचा सराव करणं महत्वाची आहे. त्याशिवाय तुम्हाला गणिताचं उत्तर काढता येणार नाही. गणिताचं उत्तर जर काढता येणार नाही तर मग तुमचं गणित तुम्हाला जमलं नाही आणि जमणारही नाही. प्रत्येक गोष्टीचा सराव आवश्यक आहे आणि कोणतीही गोष्ट एकदा केल्यानं परफेक्ट होत नाही. त्या गोष्टीला वारंवार प्रॅक्टिसची आवश्यकता असते मित्र हो. एकदा कोणतीही गोष्ट केली म्हणजे मला परफेक्ट करता आलं, मी त्या गोष्टीतला डॉक्टर झालो असं म्हणता येत नाही. जो तसा म्हणतो त्याला ओव्हर कॉन्फिडन्स असे म्हणतात. चला आता 2 पद्धतीनं समजून सांगितलं. आता तिसऱ्या पद्धतीने एकच गणित तुम्हाला 3 पद्धतीने सोडून दाखवतो बघा. 89 गुणिला 92. हेच गणित आपण 3 पद्धतीने सोडू. झालं 1, हे 2 आणि 3. 89 गुणिला 92. 89 गुणिला 92. आता चला ही पहिल्या पद्धतीने आपण पाहू. पहिल्या पद्धतीने आपण हे गणित सोडून पाहू. चला पहिले काय करायचं आपल्याला? एकक स्थानच्या संख्येने वर्षाला गुणायचं आहे. आता फास्ट पाहू थोडस. 92 18, 92 18, 18 8, 8 आला 1. ठीक आहे. 2 8 16, 16 आणि 1 17. ठीक आहे. झालं एकक स्थानची संख्येने गुणाकार झाला म्हणून आपण काय करायचं? 0 द्यायचे. ठीक आहे. आता दशक स्थानच्या संख्येने गुणायचं आहे. 9 9 81, 81 शी 1. आजचे किती? 8. आजचे 8.
9 आठी 72, 72 आणि 8 किती होईल? 9 आठी 72, 72 आणि 8 80. ठीक आहे, 80. 80 याचा काय करायचं आपल्याला? बेरीज. बेरीज केली, याचा काढू गुणाकार. आता उत्तर बेरीज करू. 8 आणि 0 8, 7 आणि 1 8, 1 आणि 0 1, 88 8. उत्तर किती आलं मित्रांनो? 81 88. बरोबर आहे. आता सेम उत्तर दुसऱ्या पद्धतीने पाहू. काय करायची पद्धत आपली दुसरी? आता या आधी समजलं होतं आपल्याला. पहिले काय करायचं आपल्याला? एक स्टेप फॉलो करायची. काय करायचे? असा, म्हणजे 2 नी 9 ला गुणायचं. बरोबर. दुसरी स्टेप काय करायचं? तिरपा गुणाकार 2 याचा. ठीक आहे. तिसरी स्टेप काय करायची आपल्याला? असा, म्हणजे 9 ने 8 ला गुणायचं. चला करून पाहू या पद्धतीने. 92 किती होते? 92 18, 88 8, हात चालला 1, 2 आठी 16, 16 आणि 1 17. ठीक आहे. एकक स्थानच्या संख्येने गुणाकार झाला म्हणून काय करायचं? आता काय करायचं? दशक स्थानी गुणायचं. 9 9 81, 81 शी 1, हातचे किती? 8, 9 आठी सॉरी आपण जुन्याच पद्धतीने शिकत होतो. दुसरी पद्धत सांगायची होती तुम्हाला. पहिली स्टेप काय करायची? याने याला गुणायचं. 92 18, 92 18, 88 काय येईल? 8. आता काय करायचं? हातचा आला 1. ठीक आहे. आता ही पद्धत ही एक झाली, असा गुणाकार झाला. आता काय करायचं आपल्याला? क्रॉस, दोन्ही असं क्रॉस करायचं. तर 9 गुणिले 9 म्हणजे 9 9 81, 9 9 काय येईल? 81 अधिक 2 आठी 16 किती झाले? 6 आणि 1 7, 9 आणि 1 8 आणि 1 9 किती झाले? 97. 97 आणि 1 98, 98 शी किती? 8, हातचा आला 8चे किती? 9. आता ही झाली दुसरी स्टेप. आता तिसरी स्टेप म्हणजे काय? अशी 9 आठी 72, 72 9 आठी 72, 72 अधिक 9, 9 आठी 72, 72 अधिक 9 किती झाले? 81 आहे ना. 9 2 11, हात चालला 1 7 आणि 1 8, 81 88 81 88 आलं या पद्धतीने. बरोबर. दोन्ही पद्धतीने बरोबर आलं. आता तिसरी पद्धत, तेच गणित तेच आहे. गणित काय आहे? गणित तेच आहे, संख्या तेच आहे, उत्तरही तेच आलं. आता तिसऱ्या पद्धतीने काय करायचंय? तेव्हा 100च्या जवळपासच्या संख्या आहे. आता 100 मध्ये किती कमी आहे? 89 म्हणजे 100ला किती कमी आहे? -11. ठीक आहे. 100ला कमी म्हणजे 100 पेक्षा किती कमी आहे? 11 -11. आणि हे 92 म्हणजे 100 मध्ये किती कमी आहे? -8. बरोबर आहे. शंभर मध्ये 11 कमी आहे. 89 आणि 11 किती होते? 100. तसंच 92 आणि 8 किती होते? 100. म्हणजे 100 मध्ये 8 कमी आहे. 92 म्हणजे 100 मध्ये 8 कमी आहे. काय करायचं आता? ह्या दोन संख्याचा पहिले आपल्याला गुणाकार करायचा. जेवढ्या संख्या कमी आहे, 11 आठी 88, जेवढ्या 100 पैकी कमी आहे, म्हणजे 89 म्हणजे 100ला 11 कमी आहे आणि 92 म्हणजे 100ला 8 कमी आहे, म्हणजे -8. या दोन संख्यांचा करायचा गुणाकार. 11 आठी 88 ही ठेवायची इथे. 11 आठी 88 ही झालं एक स्टेप आपली. आता दुसरी स्टेप काय करायची आपल्याला? वजा आला ना, 100 मधून 11 वजा केले 89 राहिले. बरोबर आहे. वजा आल्यामुळे काय करायचं? या संख्येतून हे संख्या म्हणजे तिरकस गुणाकार करायचा. आता तिरकस वजाबाकी किंवा अशी
92 मधून 11 काढले, पहा 92 मधून 11 काढले, किती राहते? 2तून 1 गेला, 1 राहिला. 9तून 1 गेला, 8 राहिले. बरोबर आहे. 92 मधून 11 गेले, 81 राहिले. आता 89 मधून 8 काढून पहा बरं. याला 1 नंबर देऊ आपण, याला 2 नंबर. 89 मधून 8 काढा. 89 मधून 8 गेले, किती राहते? 9तून 8 गेले, 1 राहिले. 8तून काहीच नाही गेलं, 88 8. बरोबर आहे. इथे 81 राहिले, इथे 81 राहिले. म्हणजे याच्यातून ही संख्या काढली तरी 81च राहते. 92 मधून 11 काढले तरी 81च राहते. मग हे 81 काय करायचे? जसंच्या तसं इथे ठेवायचे. हे झालं आपलं उत्तर. पहा काय केलं, 100च्या आसपासच्या संख्या पाहिजे. ही झाली पहिली पद्धत. आपण पारंपरिक पद्धतीने आतापर्यंत जसा गुणाकार करत होतो तसाच. ही दुसरी पद्धत. काय केलं आपण त्या दुसऱ्या पद्धतीत? पहिले याने याला गुणलं, मग तिरकस या 9ने 9ला गुणलं, 8ने 8ला गुणलं, त्याच्यानंतर तिसऱ्या पद्धतीत याने याला गुणलं. ही दुसरी पद्धत. आणि ही तिसरी पद्धत सेम. तिन्ही संख्या सारख्याच आहे. 89 गुणिले 92, 89 गुणिले 92, 89 गुणिले 92. उत्तर पहा याचंही 81 88 81 88 81 88. पद्धती वेगवेगळ्या. आतापर्यंत फक्त आपल्याला एकच पद्धत माहिती होती, ही दुसरी पद्धत आणि ही तिसरी पद्धत. तिन्ही पद्धतीने आपल्याला एका संख्येचा गुणाकार करता आला. फक्त आपल्याला काय करायचं, जी पद्धत आपल्याला योग्य वाटते, जी पद्धत कमी वेळात आपल्याला उत्तर देते, ती अवलंबायची. ठीक आहे, समजलं आता? हे झाला 2 अंकी संख्येचा गुणाकार. ज्यांना समजलं नाही त्यांनी कमेंट बॉक्समध्ये मला विचारायचं. मी स्पेशली पुन्हा त्याच्यासाठी आणखी एक व्हिडिओ बनवून त्याच्यासाठी टाकेल स्पेशल. फक्त कमेंट करा, बोलत चला. समजलं नंदीबाईला सारखी मान हलवायची नाही. जे समजलं त्याला हो म्हणायचं, नाही समजलं नाही म्हणायचं. पैसे लागत नाही, व्हिडिओ फुकट आहे. लाईक आवडलं तर लाईक करा, दुसऱ्याला फॉरवर्ड करा, आणि करा वाटलं तर सबस्क्राईब करा. मला या तुमच्या गोष्टी जर तुम्हाला आवडलं तरच पाहिजे, नाही तर नाही पाहिजे. समजलं का? आवडलं तर लाईक करा. तुम्हाला जर वाटलं कोणत्या एखाद्या आवश्यक गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हे माझा व्हिडिओ पाठवायचा आहे तर त्याला पाठवा. त्याला सुद्धा लाईक शेअर सबस्क्राईब काय करा वाटेल तर तो करेल. त्याला जबरदस्ती करू नका आणि तुम्हीही जबरदस्तीने करू नका. आवडलं तरच सबस्क्राईब करा. पुन्हा लागत असेल तुम्हाला व्हिडिओ तर, किंवा आवडलं असेल तर लाईक करा. ज्याला गरज असेल त्याच्यापर्यंत पाठवा. ठीक आहे. माझा हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश फक्त गरजूंपर्यंत ही माहिती पोहोचवणे, गरजूंना मदत करणे एवढंच आहे. मला त्या आपल्या चॅनलचं नावच जाणीव आहे, आणि जाणीव आहे म्हणून जाणीवपूर्वक गरजू लोकांसाठी हे मी करतोय. ठीक आहे. चला आता यानंतरचं पाहू आपण. 2 अंकी संख्येचा गुणाकार झाला. आता आपण पाहू 3 अंकी संख्येचा गुणाकार. आणखी याच्यात काय, आता तुम्ही म्हणाल हे वजाच केलं, आता याच्यात हे करून टाक तिकडच. आता हे 100च्या आसपास म्हणलं, तुम्हाला 100च्या आसपास म्हणलं, मग काय होईल, हे 100 पेक्षा कमी संख्या. मग तुम्ही म्हणाल 100 पेक्षा जास्त संख्या असल्या तर पहा, आसपासचा विषय घेतला म्हणून सांगतो. आता 104 104 अधिक 104 गुणेला 107. आता हे 2 संख्या घेतल्या. आता हे 100 पेक्षा कमी होत्या, आता ही 100 पेक्षा जास्त आहे म्हणून याला 100 पेक्षा कमी होत्या म्हणून वजा केलं. आता 100 पेक्षा जास्त आहे म्हणून अधिक 4 अधिक 7. पद्धत सेमच आहे. पद्धत सेमच आहे. हे 100 पेक्षा 4 जास्त आहे आणि 100 पेक्षा 7 जास्त आहे म्हणून अधिक 7. 100 पेक्षा 4 जास्त आहे म्हणून अधिक 4. हे 100 पेक्षा कमी होते म्हणून वजा 11. 100 पेक्षा 11 कमी आहे म्हणून वजा 11 केले. आणि हे 92 म्हणजे 100 पेक्षा 8 कमी आहे म्हणून वजा 8 केले होते. आता हे जास्त आहे म्हणून जास्त केले. पुन्हा तेच. आता या 2 संख्येचा गुणाकार इथे केला होता आपण, या 2 संख्येचा गुणाकार इथं. जरी +8 आहे पण आपल्याला काय करायचं, या 2 संख्येचा गुणाकार करायचा. जसं या 2 संख्येचा केला होता आपण 11 8 88, तसं इथे करायचं आहे. आता आणखी दुसरी महत्वाची गोष्ट, हे कमी होते इथं वजा होते, बरोबर आहे.
म्हणून 92 वजा 11 केले होते आपण, म्हणजे तिरपा गुणाकार केला होता ना, तसं आपल्याला इथे करायचं आहे. 92 89 मधून 8 हे तिरपी संख्या आहे ना. 92 मधून वजा 11 होते म्हणून वजा 11 केले होते, आणि हे 89 मधून वजा 8, म्हणजे असं तिरपा हे केला होता आपण. तसं इथे करायचं. फक्त इथे काय करायचं, इथे वजा चिन्ह होतं म्हणून आपण वजा केले होते. आता इथं प्लस चिन्ह आहे म्हणजे अधिक आहे, 100 पेक्षा जरा जास्त आहे ना, म्हणून इथे काय करायचं, आपल्याला तिरप्या गुणाकारात 104 अधिक करायचं आहे, अधिक 7 आणि 107 अधिक 4. उत्तर सारखंच येईल, 111. इथे पण 111. हे बघा, हे इथे सारखे झाले होते उत्तर 81, हे इथे 81, बरोबर आहे. तसं इथे पण, इथे पण झालं. हे 28 आपलं उत्तर हे इथं, आणि 111 सेम पद्धत. काय केलं, 100 पेक्षा 4 जास्त आहे म्हणून अधिक 4, इथे 100 पेक्षा 7 जास्त आहे म्हणून 107 आहे म्हणून अधिक 7. आता जे अधिक अधिक जास्त वाले आहे, अधिक अधिक वाले, अधिक 4 अधिक 7, यांचा पहिले गुणाकार करायचा आहे. 28 आलं, ठेवला 28. मग काय करायचं आहे, 104 अधिक 7 करायचं आहे आणि 107 अधिक 4 करायचं आहे. दोन्ही याचं उत्तर सारखंच येते, 111 हे ठेवायचं इथं. हे झालं आपलं उत्तर, हे 3 अंकी संख्येचं. ठीक आहे, आलं लक्षात. आता जनरल पद्धतीने, ह्या पद्धतीनं तर सगळ्याला गुणाकार करतायत, ह्या पद्धती तुम्हाला सांगायच्या होत्या. आता गुणाकारात आणखी खूप लंबा होईल म्हणून थोडक्यात आटोपताय. आता राहते दशांश अपूर्णांकाचा, म्हणजे पॉइंटचा गुणाकार आणि अपूर्णांकाचा गुणाकार. दोन्ही थोडक्यात तुम्हाला एक एक दोन दोन उदाहरणे घेऊन पटापट सांगून देतो, म्हणजे लक्षात आहे. तुम्हाला असं होऊ नये की एखादं मी सांगितलं नाही किंवा शिकवलं नाही आणि ते शिकवायचं राहून गेलं, असं नको. आणि जे राहिलं, जे तुम्हाला समजलं नाही समजलं, कमेंट बॉक्स तुमच्यासाठी उघडा आहे. कमेंट करा आणि सांगा, काहीच टेन्शन नाही घ्यायचं. जो जसा असेल तसं सांगायचं. राम राम, नमस्कार, चमत्कार करायचा असेल करा, नका करू. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, काही गरज नाही आपल्याला. आणि जे काही कराल ते मनापासून स्वीकार राहील. कोणी जय सेवालाल केला तरी स्वीकार राहील, राम राम केला तरी स्वीकार राहील, जय भीम केला तरी स्वीकार राहील. ठीक आहे, चला आता पाहू आपण दशांश अपूर्णांक. दशांश म्हणजे काय, पॉइंट. पॉइंट दशांश म्हणजे काय, पॉइंट. आता उदाहरण घेऊ, 0.3 गुणिला 0.04 गुणिला 0.005. आता याचं काढायचं आपल्याला उत्तर. काय, 0.3 म्हणजे दशांश अपूर्णांकानंतर एक घर, त्याच्यानंतर 0.004 म्हणजे 2 घर. हे बघा, दशांश अपूर्णांकानंतर एक घर, दशांश अपूर्णांकानंतर 2 घर, दशांश अपूर्णांकानंतर 3 घर. आता ह्या पॉइंटचा, याचा गुणाकार करताना पॉइंटकडे बिलकुलच लक्ष देऊ नका, मुळीच लक्ष देऊ नका. फक्त काय करायचं, आपल्याला गुणाकार करायचा. मग पॉइंट झाला ना चुलीत, जाऊ द्या तिकडे, त्याचा जंगलबुत्ता करून टाकू आपण. पहिले काय करू, गुणाकार करू. काय, 3 गुणिला, अंक काय आहे फक्त तेवढं पाहिजे, 3 गुणिला 4 गुणिला 5. पहा, 3 गुणिला 4, 3 चोक किती झाले, 12. 3 गुणिला 4 झालं, उत्तर आलं 12. आता 12 गुणिला काय करावं लागेल आपल्याला, 5. 12 गुणिला 5 म्हणजे काय, किती, 12 पंच 60. 12 पंच 60. कसं पहा, 3 चोक 12, 12 पंच 60.
असंही केलं तर चालते, 3 गुणिला 4 गुणिला 5, काय विषय नाही, तुम्हाला जसं जमते. 3 12 12 पंच 60. उत्तर किती आलं आपलं? उत्तर किती आलं? 60 आलं. हा, लिहा 60 इकडे. झालं. आत्ता पॉईंटचा विचार करायचा आपल्याला. आतापर्यंत आपण विचार केला नाही, आता करायचा आहे. आता उत्तर काढलं आपलं 60. इकडे पहा, पॉईंट नंतर किती घर आहे? पॉईंट नंतर 3. इकडे किती आहे? पॉईंट नंतर 2. इकडे किती आहे? पॉईंट नंतर 1. आता यांची बेरीज करा बरं. 3 आणि 2 5, 5 आणि 1 6. पॉईंट नंतर 1, पॉईंट नंतर 2, पॉईंट नंतर 3. 1 आणि 2 3, 3 आणि 3 6. म्हणजे पॉईंट नंतर आपल्याला किती पाहिजे? 6 घरं पाहिजे. किती आहे आपल्याकडे? 2. मग काय करावं लागेल आपल्याला? आपल्या बाबाचे, आपल्या वावरात पिकणारे 0 घ्यायचे. 1 2 3 4 5 6 झाले का? 6 इथं द्यायचा पॉईंट, आणि हे अजून आपल्या बापाचा 0 द्यायचा इथं, आपल्या वावरात पिकणारा. ठीक आहे, जमलं? आलं उत्तर? असं असते भाऊ दशांश अपूर्णांक म्हणजे पॉईंटचा गुणाकार. ओके, अजून एक उदाहरण घेतो तुमच्या माहितीसाठी, लगेच ताबडतोब. तेव्हा 0.6 गुणिला 0.007 गुणिला 0.00007. आता याचं काढायचं आहे उत्तर. आपल्याला काय करायचं आहे? याचं उत्तर काढायचं. काय करावं लागेल आपल्याला? पॉईंट सोडून द्यावं लागेल. या पॉईंटचा सध्या आपण विचार करू नाही, विचार करू फक्त या अंकाचा. ठीक आहे, 6 7 7. 6 गुणिला 7 येणारं उत्तर असेल पुन्हा गुणिला 7. 6 7 किती होते? 42. 6 7 42 झालं. आता हे 42 इथे ठेवायचे. 42 गुणिला 7. 42 गुणिला 7 किती येईल? 7 2 14. 14 4 हात चालला, 14 4 हात चालला 1. 7 चोक 28. 28 आणि 1 29. किती आलं उत्तर? 294. हे 294. ठीक आहे, आत्ता करावं लागतं आपल्याला पॉईंटचा विचार. आपलं उत्तर आलं, मग पॉईंटचा विचार करायचा आहे. मग पॉईंटचा विचार करताना आता पॉईंट मोजायचे. या पॉईंट नंतर किती घर आहे मोजायचे. पहिल्या पॉईंट नंतर किती घर आहे? 1. दुसऱ्या पॉईंट नंतर किती घर आहे? 1 2 3 3. तिसऱ्या याच्यात संख्येत किती पॉईंट नंतर? 1 2 3 4 5 5. किती झाले? 5 आणि 3 8 आणि 1 9. 5 आणि 3 8 आणि 1 9. मग 9 घरानंतर आपल्याला पॉईंट द्यायचा आहे. मग इकडून मोजायचं. आपल्याकडे किती आहे? 294. मग इकडे किती लागल? 1 2 3 झाले. आपल्याला किती पाहिजे? 4 5 6 7 8 9 झाले. इथं द्यायचा पॉईंट आणि हे इथं 0. काय करावं लागेल तर बघा, थोडस आपल्या पलीकडे गेलं म्हणून पुन्हा आता उत्तर किती आलं? 294. आपलं हे 294. आणि पॉईंट किती झाले? पहिल्या संख्येत आहे पॉईंट नंतर एक संख्या, दुसऱ्या संख्येत पॉईंट नंतर 3 संख्या, तिसऱ्या याच्यात पॉईंट नंतर 1 2 3 4 5 संख्या झाल्या. 1 आणि 3 4 4 आणि 5 9. मग आपल्याला 9 घरानंतर पॉईंट द्यायचा आहे. हे 1 2 3 उत्तर आलं, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? 6 0 याच्या आधी वाढवावं लागेल. हे 1 2 3 4 5 6. हे 3 3 6 आणि 3 9. इथे द्यावं लागेल पॉईंट आणि झालं. आलं उत्तर. टेन्शन घ्यायचं काम नाही, डोक्यावर ताण द्यायचा नाही, काही लोड नाही घ्यायचा. बिनधास्तपणे उत्तर सोडायचं. फक्त मेंदू जागेवर ठेवायचा, तिच्या विचारात ठेवायचा नाही. अभ्यास करताना टुकटुक, व्हॉट्सअप, यूट्यूब, ट्विटर बिटर काय असते ते, इंस्टा सब, फेसबुक MP बंद ठेवायचं. तिला म्हणायचं 1 तास, बाकीचे 11 तास तुझ्यासाठी, 1 तास माझ्यासाठी. ओके, ठीक आहे. चला, आता हे झालं दशांश अपूर्णांक. आता अपूर्णांक.
सरळ सरळ काय असते माहिती आहे का, हे झाला 1/4, याला म्हणते अंश आणि याला म्हणतात छेद. हे झाला अपूर्णांक आणि याला म्हणतात अपूर्णांक. ठीक आहे. आता याचा करायचा आपल्याला गुणाकार. गुणाकार कसा करायचा, अपूर्णांक गुणेला अपूर्णांक. गुणाकाराचं चिन्ह आहे, टेन्शनच नाही घ्यायचं. हे असं 1 2 2 4 चौक 16 मधात आडवी रेष. ओके का, 1 2 2 4 चौक 16. आता हे आणखी कटते, हाक देता येते. बे 1 बे बे 8 16. उत्तर काय, हे झालं उत्तर. ठीक आहे. पुन्हा याच्यासारख्या आणखी गणित घ्यायचं असलं तर 2 4 गुणिला 5 8 2 गुणे 2/4 गुणिला 5/8. काहीच नाही करायचं, गुणाकार. 2 पंच 10 4 8 32. भाग जाते का, जाते. 2 पंच 10 2 16 म्हणजे 16 दोन्ही 32 झालं. उत्तर किती आलं, 5/16. ओके. हे निघून राहिला लेखाचा बाहेर. दुसरं उत्तर पहा, गणित पहा. 5/3 गुणिला 4/5. काय करायचं आहे, 5 चौक 20 सरळ सरळ असा गुणाकार. 5 चौक 20 छेद 3 5 15. आता हे 5च्या पटीत आहे, 15 हे 5च्या पटीत आणि 20 5च्या पटीत आहे, म्हणजे हे दोन्ही 5च्या पाड्यात येतात. 5 3 15 5 चौक 20 संपलं. 4/3 याचा गुणाकार किंवा उत्तर आलं. ओके. ठीक आहे. समजलं का मित्रो? अशा पद्धतीने आज आपण गुणाकार शिकलो. सरळ सरळ साध्या साध्या पद्धतीने आपलं काम आहे. जसं शिकवता येते तसं शिकवलं. आता तुम्हाला जसं शिकता येते तसं शिका. समजलं असेल तर ठीक आहे, लाईक करा. काही लाईक करायला असं बटन दाबायला, त्या अंगठ्यात चिन्ह असतं त्याला दाबा. आवडलं तर दाबा. आणि ज्याला याची गरज आहे त्याला शेअर करा, कारण त्या बिचाऱ्या गरीबाची मदत होईल. आणि त्याच्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवतो. 3 टप्पर लोहा लोखंड लाडी लप्पासाठी आपला व्हिडिओ नाही. तशा वाकाई गुंड्याने व्हिडिओ पाहूच नाही. आणि ज्याला पाहा वाटला, आवडला त्याला लाईक करा. ज्याला याची गरज आहे त्याच्यापर्यंत शेअर करा. आणि खूपच चांगला वाटला तर सबस्क्राईब करा. जबरदस्ती नाही. ओके. धन्यवाद. यानंतर पाहू आता भागाकार पुढच्या भागात.